नमस्कार. महाराष्ट्र माझावरती सर्वांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज विरुद्ध ओबीसी असे दोन रंग सध्या रंगत आहेत. त्यामध्ये आपल्याला सातत्याने अशाही काही महत्त्वाचे मुद्दे ऐकायला भेटत असतील की जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी अत्यंत मनापासून काम करत आहेत. काही जणांच्या भावना अशाही तयार झालेल्या आहेत की मनोज जरांगे पाटील हे तर खरं पाहायला गेलं तर हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नसून तर खरं तर राजकीय क्षेत्रामध्ये येण्यासाठी किंवा राजकीय क्षेत्रामध्ये आपला चेहरा मोठ्या प्रमाणे झळकण्यासाठी काम करतायत असंही काही जणांचं मन आहे किंवा काही जणांच्या मनामध्ये तशा प्रकारे एक भावनाही तयार झालेली दिसून येते आहे. काही जणांच्या मनामध्ये अशा जरी भावना असल्या तरी काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण जर काही ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी त्यांची भाषणं झाली आणि त्या भाषणामधून त्यांच्या तोंडातून किंवा त्यांच्या मुखातून काय सातत्याने शब्द येत होते या शब्दावरती आपल्याला कुठेतरी थोडं फोकस करणं गरजेचं आहे. त्यांनी सातत्याने म्हटलेलं आहे, मी माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे. मी फक्त माझ्या मराठा समाजापुरताच आहे. बस फक्त मला फक्त मराठा आरक्षणच मिळालं पाहिजे आणि माझ्या गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशाच प्रकारचे त्यांच्या तोंडून सातत्याने शब्द आपल्याला ऐकायला मिळत होते. त्यामुळे त्यांना राजकीय चित्र किंवा राजकीय नेता असं म्हणताही येणार नाही. सध्या मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी सातत्याने लढत असले तरी विरोधही तेवढ्याच ताकदीने त्यांना होताना दिसून येतोय. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते बॅरिस्टर पदवीचा उल्लेख देत मनोज जरांगे पाटील बॅरिस्टर आहेत का? तर दुसरीकडे ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 50%चं कवच निश्चित केलेलं होतं, 50%च्या वरती आरक्षणाचा टक्का जाणार नाही, हेच कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये त्यांच्या आत्म्याला शांती किंवा त्यांना श्रद्धांजली असेल. अशा पद्धतीमध्ये सध्या गुणरत्न सदावर्ते हे सध्या एक प्रकारे जरांगे पाटलांना संदेश देत आहेत. तर दुसरीकडे शिंदे समिती मराठा समाजाला कुणबी प्रमाण देत असल्याचं किंवा देणार असल्याचं किंवा तशा पद्धतीचा शोधही घेत आहे आणि काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रही दिलं जाते. त्यामुळे कुठेतरी या सर्व गोष्टीचा आपण जर बारकाईने अभ्यास केला तर हे आरक्षण टिकण्याची शक्यता थोडी कमी आपल्याला दिसून येते. या आरक्षणासाठी सध्या महत्त्वाच्या 3च गोष्टी आहेत. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालय धनंजय चंद्रचूड, तर दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुणरत्न सदावर्ते आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकार आणि संदीप शिंदे नावाची समिती. या 3 कप्प्यामध्ये जर सर्व एकत्र येऊन एकत्र विचार जुळत असतील तर हे कुठेतरी आरक्षण मिळू शकेल आणि मिळलं तरीही टिकू शकेल. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत हे सर्व निकाल सर्व गोष्टी या राज्य सरकार आणि न्यायालयामध्ये चालवते होत्या, मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि त्यांच्या काही महत्त्वाच्या वकिलांच्या सानिध्यामध्ये येथून पुढले निर्णय होत आहेत. त्यामुळे येथून पुढे आरक्षण हे जर मराठा समाजाला मिळणार असेल तर कशा पद्धतीने मिळेल आणि ते आरक्षण जर मिळवायचं असेल तर राज्य सरकार आणि मराठा समाजाला कोणत्या मुद्द्याची किंवा कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, तेव्हाच ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल. आणि 50%च्या संविधानाच्या मर्यादेवरती सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार, या सर्व गोष्टी एकंदरीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे खरं जर पाहायला गेलं तर येथून जो पुढचा टप्पा आहे तो कुठेतरी खरं तर आता मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला याच्यावरती काय वाटतं नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि महाराष्ट्र माझावरती पहिल्यांदा आला असेल तर महाराष्ट्र माझा यूट्यूब पेजला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.